या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। वारकरी मुखानं विठू नामाचा गजर करीत आणि संत श्रेष्ठ निवृत्ती ज्ञानोबा सोपान मुक्ताई या संत मांदियाळींचा जयघोष करत पंढरीच्या दिशेने निघालेली वारी बुधवारी सातपूर इथे मुक्काम करून श्रींच्या पालखींचं दिंड्या आणि पताकांनी भरलेल्या वातावरणात त्र्यंबक रोडवरील पंचायत समिती आवारात गुरुवारी सकाळी प्रशासनाच्या वतीनं स्वागत करण्यात आलं। उत्तर महाराष्ट्रातून 50 पेक्षा जास्त दिंड्यांनी या पालखी सोहळ्यामध्ये सहभाग घेतलेला असून नाशिकमधून तब्बल 30,000 वारकऱ्यांनी पंढरीच्या दिशेनं प्रस्थान केलेलं आहे। 27 दिवसांच्या प्रवासानंतर आषाढ शुद्ध नवमीस म्हणजे 4 जुलै रोजी दिंड्या चंद्रभागेमध्ये स्नान करतील आणि 5 जुलै रोजी पालखी श्री क्षेत्र पंढरपूर इथे पोहोचेल। नाशिकमधील पालखीच्या थांब्याचं यंदाचं हे 132वं वर्ष आहे। गुरुवारी पंचायत समिती आवारामध्ये श्रींच्या रथातील पादुकांचं भाविकांनी दर्शन घेतलं। तिथे विसावा घेऊन नंतर जुन्या नाशिक मधील काजीपुरातील श्री विठ्ठल मंदिराच्या दिशेनं ही पालखी मार्गस्थ झाली। त्यानंतर श्रींची विधिवत पूजा करून महाप्रसादाचं सुद्धा वितरण करण्यात आलं। दुपारच्या सत्रामध्ये गणेशवाडी परिसरातील नवीन भाजी मार्केटमध्ये पालखी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पोहोचली आणि सायंकाळी कीर्तन तसंच महाप्रसाद पार पडला। शुक्रवारी सकाळी 11 वाजता पालखी नाशिक रोड येथील मुक्तिधाम परिसरात पोहोचली। पळस येथे मुक्काम करून सिन्नर तालुक्यातील लोणारवाडी मार्गे नगर जिल्ह्याकडे पालखीनं प्रस्थान केलेलं आहे। यावेळेस वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।